अरे आम्हाला फक्त राजकारण करायचं असतं, निवडून यायचं असतं तर जाहीरपणे आम्ही म्हणतोय, जाहीरपणे आज पण म्हणतोय, मला या मतदानच नको. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं सत्यशोधकवर हार्दिक स्वागत. आजकाल मला एका गोष्टीची खूप भीती वाटते. मला असं वाटतं की आपला सुसंस्कृत महाराष्ट्र, महान महाराष्ट्र UP बिहार होतो की काय. मी असं का म्हणतोय त्यामागे सॉलिड कारण आहे. तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स केलं असेल. 2014 जेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये BJP सत्तेत आली आहे ना, तेव्हापासून महाराष्ट्राचं राजकारण हे गलिच्छ झालं आहे. फक्त हिंदू मुस्लिम होत असतं. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला सुद्धा दिसलं असेल, भाजपाचे आणि महायुतीचे 4-5 आमदार आहेत. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांचं एकच काम असतं, फक्त हिंदू मुस्लिम करणं. आणि हे 5-6 आमदार महाराष्ट्राचं वातावरण घाण करतायत. मला या आमदारांवर बोलायचं नाही, पण मला तुमच्यासमोर एक मुद्दा मांडायचा आहे. तुम्ही सुद्धा ऑब्झर्व केलं असेल ना की हे लोक जिथं जिथं मुस्लिम अँगल असतं तिथं नाटक करून हिंदू आक्रोश मोर्चा काढतात. पण जेव्हा चिखलामध्ये प्रकरण झालं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू दिला नाही, हे 4-5 आमदार कुठं गायब झाले होते? बिळात जाऊन बसले होते. तिथं त्यांचा फायदा होत नव्हता म्हणून काहीच बोलत नव्हते. जाऊ द्या, ह्या मूर्खांवर काय बोलायचं. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे, कारण ते आपल्या राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत. माननीय फडणवीस साहेब, तुम्ही निवडणुकीच्या अगोदर प्रचारामध्ये लय मोठ्या गोष्टी बोलत होतात. तुम्ही काय म्हणत होतात की महाराष्ट्राला मी टॉपचं राज्य बनवेन, महाराष्ट्राला मी इंडस्ट्रियल हब बनवेन, विकासाच्या पावलांवर घेऊन जाईन. पण देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या राज्यामध्ये हे तुमचे 5-6 आमदार एवढं घाण वातावरण करतायत, आपल्या महाराष्ट्राची अवस्था गायपट्ट्यातील राजकारणासारखी करतायत. त्यावर तुम्ही गप्प का आहात? याचा अर्थ आम्ही असा घ्यायचा का की हे राजकारण तुमच्या पण सोयीचं आहे, त्यामुळे तुम्ही शांत आहात? हे तर झालं देवेंद्र फडणवीसांचं. आता मला प्रश्न देशाच्या निवडणूक आयोगाला विचारायचा आहे. निवडणूक आयोग राहुल गांधी किंवा विपक्षाचे नेते जेव्हा बोलतात ना, त्यावेळेस तर खूप तत्पर असतं, ॲक्शन घेतं, त्यांच्यावर कारवाई करतं आणि त्यांना रिझिग्नेशन द्यायला लावतं किंवा त्यांना सस्पेंड करतं. पण सत्तेत बसलेले हे आमदार महेश लांडगे पिंपरीचे काय बोलतायत? हे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन करतायत, तरीसुद्धा इलेक्शन कमिशन गप्प आहे. आता हे सगळं बघून मला वाटायला लागलं आहे की आपल्या महाराष्ट्राचं गायपट्ट्यासारखं राजकारण होतं आहे की काय, UP बिहार होतं आहे की काय. म्हणून फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, फडणवीस साहेब यावर ॲक्शन घ्या जर तुम्हाला खरंच महाराष्ट्राची काळजी असेल. कारण हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम मागच्या शेकडो वर्षापासून गुण्यागोविंदानं राहत आले आहेत. या महाराष्ट्राची संस्कृती प्रेमाची संस्कृती आहे. हा महाराष्ट्र विठोबाचा आहे, प्रेमाचा आहे. त्यामुळं फडणवीस साहेब, तुम्ही लवकरात लवकर ॲक्शन घ्या आणि काहीतरी कारवाई करा, हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. प्रेक्षक हो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्यासाठी तुमचं धन्यवाद. अशाच पद्धतीनं आमच्या व्हिडिओजला बघत राहा. आमच्या व्हिडिओजला तुम्ही लाईक करा, त्यांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.